नाशिकमध्ये आदिवासी बांधवांचा जनआक्रोश मोर्चा सुरू झालाय। राज्यभरातील आदिवासी संघटना या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मंत्री लक्ष देत नसल्याने आदिवासी समाज आक्रमक झालेला आहे। आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आंदोलकांची मागणी आहे। नाशिकातले आपण दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मंत्री लक्ष देत नसल्याने आदिवासी समाज आता चांगलाच आक्रमक झालाय। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रांजल, सौरभ, आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये पावसाने आता हजेरी लावलेली आहे। मात्र या भर पावसामध्ये आदिवासी बांधव हे रस्त्यावरती उतरलेले आहेत, आक्रमक झाल्याचं बघायला मिळते। गेल्या जवळपास 47 दिवसांपासून नाशिकमध्ये आदिवासी विभागाचे वर्ग 3 आणि वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे सुरू आहे। बाह्यस्त्रोतची काही भरती आहे ती बंद करावी अशी यांची मागणी होती। मात्र आदिवासी मंत्री लक्ष देत नाहीयेत असा आरोप करत राज्यभरातील आदिवासी संघटना आज नाशिकमध्ये आलेल्या आहेत। तपोवन परिसरातून यांच्या मोर्चाला सुरुवाती झाली होती आणि आता तपोवन नंतर पंचवटी अशोक स्तंभ परिसरातून आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सर्व आदिवासी बांधव महिलांनी हा मांडलेला आहे। त्यांचं शिष्टमंडळ मध्ये अधिकाऱ्यांना भेटीसाठी गेलंय। तर बाहेर जर बघितलं तर समोर ते खरं तर नाशिक शहरातील हा सर्व मुख्य रस्ता आहे। हाच रस्ता आता या आदिवासी बांधवांनी जाम केलेला आहे, ठिय्या इथे उतरलेल्या आहेत आणि यासोबतच इथे सरकार जोरदार घोषणाबाजी देखील केली ही जाते। काय यांच्या मागण्या आपण जाणून घेणार आहोत। काय नक्की तुमचं म्हणणं आहे? सरकारचं करायचं काय? सर्वांना जय आदिवासी। 2 मिनिटं बोला ते लाईव्ह चालू, बोला। आमची एवढीच मागणी आहे का आज 45 दिवस झाले आमचे मुलं बिऱ्हाड आंदोलन घेऊन आदिवासी विकास भवनासमोर वेळोवेळी त्यांच्या मागण्या केल्या, भेटीगाठी घेतल्या, बैठका झाल्या, आश्वासनं मिळाले, पण 45 दिवस उलटूनही आज ही वेळ आम्हाला आणली ती आमच्या आदिवासी विकास मंत्र्यांनी। आज 3 महिने झाले मुलांना शिक्षक नाही आहेत, मुलांना गणवेश नाही आहे। मुलांचं ते आदिवासी विकास मंत्री म्हणतात की आम्ही पुरेपूर आदिवासींना एक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतोय, पण असं ह्या आंदोलनाने एक साबित करून दिलं की आमच्या आदिवासींविषयी त्यांना कुठलीच कळकळ नाही आहे। तुम्ही कुठून आलात? आम्ही हर्सलहून आलेलो आहे। काय नक्की मागणी आहे? नक्की मागण्या आहेत का आदिवासी समाज आज MA झालेला आहे आणि एवढे करून आज ज्या शासकीय महाराष्ट्र शासनाच्या ज्या शिक्षण खात्यामध्ये 3.5 ते 4 लाख रिक्त पद आहे ते का बरं भरत नाही? ते भरले पाहिजे ना। आणि जे बाह्य स्रोत आहे ते बंद झाले पाहिजे। जे पूर्वी होतं ते रेग्युलर पाहिजे। आज माझी स्वतःची अवस्था, मी एक संस्थेमध्ये कामाला आहे, 17 वर्षापासून मी टेम्पररी आहे, माझं वय 42 झालेलं आहे। काय वय संपून गेल्यानंतर सरकार हे करणार आहे का? आम्ही शिक्षण मग पहिलेच जर सरकारने सांगितलं असते का आदिवासी समाजाने शिक्षण घेऊ नका, गुरंढोरं बकऱ्या चारा, ते आम्ही झालं असतं। आज आम्हाला धड शिक्षण घेऊन उपयोग नाही। आज लाखो आदिवासी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यांचं पुढचं भवितव्य काय आहे का? आम्हाला असंच भारत स्वतंत्र होऊन 78 वर्षे झालेले आहेत। तुम्ही कुठले? मी पेठचा। नक्कीच सांगायला आम्हाला एक खेद वाटतो की आम्ही आदिवासी असून सुद्धा मी स्वतः एक B.Ed झालेला विद्यार्थी आहे, परंतु आम्हाला आजपर्यंत कुठल्याही नोकऱ्या आजपर्यंत आमच्या आदिवासींना दिलेल्या नाहीत। आमचे आदिवासी हृदय सम्राट नरहरी झिरवाळ साहेब हे सातत्याने पाठपुरावा करतात। सरकार ते सध्या सरकारमध्ये आहेत, त्यांच्याकडे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील। तुम्ही म्हणता झिरवाळ साहेब तुमच्या हृदय सम्राट आहेत, मग इथे आता ते का आले नाहीत? पाठपुरावा केला जातो का त्यांच्याकडून? तरी मागण्या यश येत नाही? हो, नक्कीच त्यांच्याकडून पाठपुरावा केला जातो, कारण आमचे जे मागण्या का पूर्ण होत नाही? आमच्या मागण्या पूर्ण का होत नाही? कारण त्याला एखादं काहीतरी आमच्या आदिवासी विकास मंत्र्याचा कुठेतरी आवाज दाबला जातोय असं आम्हाला वाटतंय। कारण आमच्या आदिवासी जे हृदय सम्राट आहेत नरहरी झिरवाळ साहेब हे सातत्याने पाठपुरावा करतात, ते बैठका घेतात, परंतु त्यांचा पण या सरकार कुठेतरी आवाज दाबला जातो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय। पेठवरून आलोय। आमचे जे आता खाजगीकरण होणार आहे बाह्य स्रोत, तर ते रद्द झालं पाहिजे। आता जे आमचे आदिवासी विकास मंत्री आहेत माननीय विखे साहेब, आम्हाला त्याच्यावरती शंका आहे। मी स्वतः आदिवासी आहे, मला शंका आहे, तो आदिवासी आहे ना,
तर त्यांनी तर आमच्या सर्टिफिकेटवरच ना मंत्रीपद भेटलंय त्याला, नाहीतर सोडून द्यावं आणि त्याचं बघावं त्यांनी, राजीनामा द्यावा त्यांनी. एवढंच मागणं आहे. एवढं समाजाच्या वतीने सकल आदिवासी सांगतोय आम्ही. समाजाची मागणी आहे सकल आदिवासी की समाज सांगतो. अशोक उईके साहेब हे आदिवासी नाहीत. त्यांनी या राज्याचा जे आदिवासी विकास मंत्री आहेत त्याचा राजीनामा द्यावा हे सगळ्यांकडून आमच्याकडून सांगितलं जात आहे. राजीनामा देऊन प्रश्न सुटेल का तुमचा? जर आमच्या जर मागण्याच मान्य नाही, मग मतदान कशाला घेता? आम्हाला सोडून द्या, मतदान घेऊ नका आमचं. आम्हाला जर स्वातंत्र्य आहे, जेव्हा तुम्हाला मतदान जेव्हा हे लोक जर पात्र नव्हते तर इतक्या वर्ष पात्र होते का? इतक्या वर्ष चाललंय का सरकारला? हे यांचा जो वापरून घेतलं 15 वर्ष पात्र नव्हते, मग आता पात्र नाही तर त्यांना शिक्षण द्या, तसं प्रशिक्षण घ्या ना यांच्याबद्दल. त्यांची मागणी काय आहे? जर आम्ही 10 ते 15 वर्ष जर तुम्हाला सर्व्हिस दिली, आमच्याकडून जर विद्यार्थी घडलेत, तर तुम्ही आमच्यावरती आता असं काय करता? कारण जर आमचे TET किंवा CTET पास नसेल ना, तर आम्हाला कमीत कमी 2 ते 3 वर्षाची मुदत द्या. अगदी. 2 ते 3 वर्षामध्ये ती CTET किंवा TET ही परीक्षा आहे ती आम्ही काढतो. मग आतापर्यंत आम्ही 10 ते 15 वर्ष सर्व्हिस केली, त्याचं काय? 47 दिवसापासून आंदोलन सुरू होतं. या काळात तुम्ही कोणाकोणाची भेट घेतली आणि काय काय सांगणार? सर्व आदिवासी मंत्री असतील, आमदार असतील, सर्वांना माहीत आहे. पण आज इथं कोणी उपस्थित नाही, फक्त भगरे सर जे आहेत खासदार ते आलेले आहेत. पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही पक्ष आमच्याकडे नाही तर तुमच्या पक्षाच्या वतीनं विधानसभेमध्ये कोणी बाजू मांडली? कोणीच बघत आहोत. खरं तर अशा प्रकारे आदिवासी बांधव हे आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय आणि त्यांचा सर्व राग जो आहे तो आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावरती दिसून येतोय. सौरभ, निश्चितच प्रांजल ह्यावर लक्ष ठेवून असता या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ. तुर्तास धन्यवाद.